केंद्र सरकारनं निर्यात प्रोत्साहन योजनेअंतर्गत केलेल्या नव्या बदलांचा फटका कांदा निर्यातदारांना बसणार आहे। आतापर्यंत निर्यातीवर मिळणारी 1.9% परतावा सवलत केंद्राने 1 जून 2025 पासून पूर्णतः रद्द केली आहे। त्यामुळे भारतीय कांद्याची परदेशी बाजारात स्पर्धा करण्याची क्षमता कमी होण्याची शक्यता आहे। या योजनेचा उद्देश भारतीय उत्पादकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये स्थानिक करांचा परतावा देऊन स्पर्धात्मक बनवणं हा आहे। तर जबर फटका आता कांद्याला बसताना आपल्याला दिसतोय। 1.9% परताव्याची सवलत ही रद्द करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडून। अभिजित, कांद्याची निर्यात जी आहे ती आता महागणार असल्याचं दिसतंय, काय अपडेट, निर्णय काय घेण्यात आलाय? तेजल, केंद्राकडून आगामी बिहार आणि महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्यातदारांना जी सवलत देण्यात येते, रोड टेपची सवलत जी आहे ती देण्यात येत होती। त्यामध्ये 1.9% परतावा निर्यातदारांना दिला जात होता। मात्र 2 जून पासून आता ही सवलत रद्द करण्यात आलेली आहे। त्यामुळे कांदा निर्यातीवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची चिन्ह आहे। कांदा निर्यात घटली तर देशांतर्गत बाजारपेठेत देखील कांद्याचे दर घसरण्याची शक्यता आहे आणि परिणामी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मोठं नुकसान सहन करावं लागणार आहे। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये देखील नाराजी आहे आणि कांदा निर्यातदारांनी देखील या सगळ्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे। कांद्यासह एकूण 26 नाशवंत कृषी मालाला ही सवलत देण्यात येत होती। रोडटेप सवलत म्हणजे रिमायनेशन ऑफ ड्युटीज अँड टॅक्स ऑन एक्सपोर्ट प्रोडक्ट, ही सवलत खरं तर निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी होती। मात्र आता ही सवलत रद्द केलेली आहे। परिणामी आता कांदा निर्यातीवर त्याचा परिणाम होणार असल्यामुळे कांद्याचे दर देशांतर्गत बाजारपेठेमध्ये घसरण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि परिणामी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा अगदीच धन्यवाद अभिजित दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी।